नमस्ते, मैं सुष्मिता, प्रेस पॉइंट न्यूज चैनल खबरें विस्तार से। पेड़ के उद्योगपति सुरेश पाटिल, अमर पाटिल और उनके परिवार के सदस्यों के खिलाफ एक गंभीर मामला दर्ज किया गया है। यह मामला विवाहिता प्रज्ञा अमर पाटिल, सुरेश पाटिल की बहू द्वारा दर्ज कराया गया है। शिकायत के अनुसार प्रज्ञा पर दहेज के लिए उत्पीड़न किया गया, उनकी शारीरिक मारपीट की गई। प्रज्ञा पाटिल ने पत्रकारों के सामने उठाई आवाज। याच्यापूर्वी मी दिव्याला राहणारी आहे। माझं लग्न हे पेणमध्ये झालं। माझे सासू सासरे आणि माझा दीर, माझी नणंद आणि तिचा हस्बंड हे मला कंटिन्यू त्रास देतात। त्रास दिल्यानंतर माझ्याकडनं पैशांची मागणी, माझ्याकडनं दागिन्यांची मागणी आणि हे सगळं त्यांना देऊनही ते माझ्याकडनं अजून पैशांची मागणी करतात, नाहीतर मला हाकलून टाकणार हे सगळं बोलतात आणि मला येऊन घरी मारहाणही करतात। इस घटना के संबंध में प्रज्ञा पाटिल ने शनिवार 29 मार्च को एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित कर अपने ऊपर हुए अत्याचारों को सार्वजनिक किया। उन्होंने कहा कि पति और ससुराल वालों द्वारा लगातार शारीरिक और मानसिक प्रताड़ना दी जा रही है। तक्रारदार प्रज्ञा अमर पाटिल यांनी या अगोदरच 2 ऑगस्ट 2024 रोजी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। सासू सासरे, नणंद, दीर आणि पती। 2 ऑगस्ट 2024 रोजी कलम 85, 75, 115, 352/352 आणि 35 नुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्या तक्रारीनुसार, आणि मान्य न्यायालयामध्ये त्या गुन्ह्याचं चौकशी करून दोषारोपपत्र पाठवण्यात आलं। ह्याच महिन्यामध्ये दोषारोपपत्र पाठवण्यात आलं। त्यानंतर काल रोजी तक्रारदार प्रज्ञा अमर पाटिल ह्या स्वतः अर्ज घेऊन आल्यात। त्यांचं असं तक्रार आहे की 2 ते 3 दिवसापूर्वी त्यांच्या नातेवाईक सासरे यांनी त्यांना काही मारहाण वगैरे केली। त्या संदर्भात त्यांनी कुठली तक्रार पोलीस स्टेशनला दाखल केली नव्हती। त्या संदर्भाने त्यांनी काल 28 तारखेला पोलीस स्टेशनला अर्ज आणून दाखल केलेला आहे। त्या अर्जाची चौकशी अंती योग्य ती आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत।